अजिंक्य दत्तात्रय राऊत, सागर दत्तात्रय लिमकर, काही आसाराम खडपे खुळपे, दीपक आसाराम खुळपे, आकाश सुरेश कारंडे, कृपया स्टेजवरती यायचं आहे आणि सर्वांनी आसनस्थ व्हायचं आहे. तिथे मागे उभे असलेल्या मंडळींना विनंती आहे, कृपया सर्वांनी बसून घ्यावे. तालुका संघर्ष समाज मंडळाच्या वतीनं मनापासून आणि हृदयापासून करण्यात येत आहे. माझे नाव सागर दत्तात्रय लिमकर आहे. मी माझी जन्मतारीख आहे 1/6/1989. मी राजेश इंजिनिअरिंग जॉबला आहे. एक मुलगी पाहिजे आहे. अजिंक्य दत्तात्रय राऊत आहे. मी कोल्हापूर इथे MLC कंपनी जॉबला आहे ॲज अ सेल्स ॲडमिन. ओके, बेस्ट विश. माझं नाव प्रवीण मनोहर पटले, राहणार कोल्हापूर. मी कॉम्प्युटर ओके. मानसी प्रदीप कामकर, कुमारी रोहिणी भारत राऊत, कुमारी रोहिणी भारत राऊत, कुमारी काजल महादेव गोंझाली, प्रियंका नागेश पानसांडे, कुमारी अंजली राजेंद्र गोंझाले. आहेत का उपस्थित मुली? पुन्हा एकदा रिपीट करते. मानसी प्रदीप कामकर, ते उपस्थित असतील, ते यायला भावत असतील तर आपले कुटुंबीय त्यांना प्रोत्साहन द्यावे अशी विनंती आहे. हॅलो, सर्व समाजिक पालक आहात, त्यांना पुढे स्टेजवरती येऊ द्या. त्यांचं स्टेज डेअरिंग वाढत. सर्वांना पुन्हा विनंती करता की जर तुम्ही आम्हाला प्रतिसाद देत नसेल तर हा परिचय मिळावा इफेक्टिव्ह किंवा आकर्षक वाटणार नाही. तुम्ही मुलीचे पालक आहात, आई असेल तुमच्या सोबत वडील असतील, चुलता असतील, त्यांनी त्यांना प्रमोट करा. वरती येऊन आम्हाला परिचय द्यायचा इथे. Let's see the first girl कोण येणार आहे स्टेजवर. मानसी प्रदीप कामकर, कुमारी रोहिणी भारत राऊत, कुमारी काजल महादेव गोंझाली, कुमारी प्रियंका नागेश पानसांडे, कुमारी अंजली राजेंद्र गोंझाले. यायचे स्टेजवरती. भोंगळे, विकास संजय खुरपे, महेश निवृत्त राऊत, अनिकेत रामचंद्र डमकले, बैराम जालिंद्र धुमटे, गणेश प्रदीप कारंडे, संतोष शंकर ढोबळे, ओंकार बाळू संगर बिस्के, सोहम सुरेश सालिगले या 10 जणांनी कृपा करून व्यासपीठावर येण्याची थोडीशी धाडस दाखवावं. ही जी नावं घेतलेली आहेत ना, त्यांनी निदान आपलं बोट तरी उंचावून दाखवा की ते आम्हीच आहोत म्हणून. मी पुरुष त्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली होती, त्यांची नावं घोषित करतोय. सर्वप्रथम अक्षय अशोक दमके, वैभव महादेव भोंगळे, विकास संजय खुरपे. उपस्थित जिथे आहात तिथे उठून उभे राहा. कृपा करून त्यांनी व्यासपीठावर यावे. महेश निवृत्त राऊत, अनिकेत रामचंद्र डमके, बैराम जालिंद्र धुमटे, गणेश प्रदीप कारंडे, संतोष शंकर ढोबळे, ओंकार बाळू संगर, सोहम सुरेश सालिगले. स्टेजवर येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मी वारंवार नावं देतोय. तुम्ही आतापर्यंत हा होतीवर घेते सोहम सुरेश सालिगले सर यांचं. आयला
1989 शिक्षण एज्युकेशन BE झालेलं आहे आणि त्या सध्या आता इन्फिनाइट सोल्युशन बिझनेस या कंपनीमध्ये कार्यरत आहेत, जॉबला आहेत. ते राहिला अडपसर पुणे या ठिकाणी राहतात आणि त्यांच्या अपेक्षा आहेत की एक सुंदर सुसंस्कृत आणि मन मिळावू मुलगी हवी आहे त्यांना. धन्यवाद सर. परिचय करून देतील. नमस्कार. माझं नाव माहीत नाही. आम्ही राहणार नोकरी करतो. मी ब्रँच मॅनेजर म्हणून त्यांनी कार्यरत आहेत बँकेत. करून देतील. परिचय करताना माझी थोडीशी नम्र विनंती आहे, थोडासा माईक व्यवस्थित तुम्ही हँडल करा, कारण सर्वांना तुमचा आवाज पोहोचला पाहिजे. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आज संघ समाजाची बाजू आपल्यासाठी उपस्थित राहिलेली आहे. यानंतर खुरपे आपल्या परिचय करून देतील. आवाज येत नाही. यानंतर संतोष शंकर ढोबळे आटपाडी हे आपला परिचय करून देत आहेत. माझे नाव संतोष शंकर ढोबळे, आटपाडी प्रोग्राममध्ये राहतो. मी इकॉम एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड पुण्याजवळ काम करतोय. सरकार समाज राज्यवासी वधूवर मेळावा आयोजित केला आहे. सांगोला तालुक्याचे सरकार समाजाचे कार्यकर्ते त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जे आपले समाज बांधव विखरलेले आहेत त्यांच्यासाठी हा मेळावा आयोजित केला. सकाळपासून हा सकाळच्या सत्रात उद्घाटन झालं. हा मेळावा आयोजित करण्याचा उद्देश काय आहे? आपला संघ समाज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विखरलेला आहे. आज आपले पाहुणे रत्नागिरीत आहेत, कोण नागपूरला आहे, कोण पुण्यात आहे, कोण मुंबईत आहे. पण सर्वांना एकत्र येण्याचं काम हे सांगोला तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी केलं. एवढ्या मोठ्या स्वरूपात सर्वांची सोय करून जेवणाची ही करून कशासाठी? पण हा वधूवर मेळावा आपला सक्सेस व्हावा. आपला समाज हा दीनदुबळा दारिद्र्य शिकवचा आहे. सर्वसामान्य माणसं काबाड कष्ट करतात. कामासाठी मुंबईला गेले असतील, पुण्याला गेले असतील. जेव्हा आपली मुलं, आपली मुलगी मोठी होती, लग्नाचं वय येतं, तेव्हा वाटतं आपण आता बैपावणे होत आहोत. आणि बैपावण्यासाठी आपण हा छोटासा कार्यक्रम हा आयोजित केलेला असतो. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आपण 200ची नोंद झाली. एवढा मोठा कार्यक्रम घेऊन सुद्धा वधूवर परिचय जर आपल्या पालकांनीच ठरवलं असं आपल्या मुलाला फेरीवर द्यायचं नाही, तर हा मेळावा सक्सेस कसा होता? आज समाजात बघितलं मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी आहे. त्यातूनच जो शिक्षित आहे त्यांना जोडीदार व्हावा, मुलगी व शिक्षण मिळावे आणि त्यांचा परिचय व्हावा, यासाठी हा मेळावा आयोजित केला. समाज बांधवांनी जी नगरपालिकेची कार्यालय ठिकाण घ्यायचे आहे. नम्र विनंती आहे की आपल्या पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. जर आपल्या पालकांनी जर पुढाकार घेतला नाही तर हा मेळावा झाला आणि जर चुकून बाबा एखादा मुलगा आपल्या मुलीला जर पसंत झाला पण आपली वेळ गेलेली असेल, त्यामुळे पालकांना मी नम्र विनंती की आपल्या जे नाव जवळजवळ 200 नाव नोंदले आणि जवळजवळ 5-7 येऊन गेले. म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम घेऊन सुद्धा या कार्यक्रमाला काही अर्थ राहणार नाही. तरी पालकांना विनंती कार्य तुमच्या जो मुलगा असेल त्या मुलाला जी नोंद केली असेल त्यांनी तिथं स्टेजवर परिचय करण्यासाठी पाठवावे आणि जे कन्या असेल त्याची त्या पालकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन वर स्टेजवर पाठवावे. ही नम्र विनंती.
20 यांची मी नावं घोषित करत आहे. रमेश राऊत, विहंग रमेश सरगर, जोशना अण्णासाहेब कारंडे, रोहन मकरंद नाळे, विघ्नेश अनिल कचरे, निरंजन मुकुंद कुर्ले, अनिकेत राऊत, संदेश धोंडीराम संगर, उदय ज्ञानेश्वर राऊत आणि ऋषिकेश सुनील संगर या 10 जणांनी कृपा करून व्यासपीठावर यावे आणि आपला परिचय करून द्यावा. संगर आपला परिचय करून देत आहेत. ऋषिकेश जो आपला बंधू आहे ते डिप्लोमा त्यांचं शिक्षण झालेलं आहे. सध्या ते समर्थ एंटरप्राइजेस सीसीटीव्ही अँड सिक्युरिटी सिस्टीम्स मध्ये कार्यरत आहे आणि त्यांचा मूळ गाव खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली आहे. आणि त्यांची अपेक्षा मुलगी ही मनमिळावू स्वभावाची असावी आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांनी साथ द्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद. निरंजन कुर्ले आपला परिचय करून देतील. नमस्कार, माझे नाव निरंजन मुकुंद कुर्ले, राहणार कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मी सध्या असिस्टंट प्रोफेसर डीपी भोसले कॉलेज येथे कार्यरत आहे. माझी जन्मतारीख 28/6/1985. आपले जे बंधू निरंजन मुकुंद कुर्ले जे आहे त्यांचं जन्म 1995 साली झालेला आहे. त्यांचं शिक्षण हे MSc ॲग्री असं झालेलं असून ते सध्या असिस्टंट प्रोफेसर आहेत डीपी भोसले कॉलेज कोरेगाव येथे. त्यांचं मूळ गाव हे शाहूनगर कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी ते त्यांचं मूळ गाव आहे. आणि सध्या त्यांची एकच अपेक्षा आहे की मुलगी वेल एज्युकेटेड असावी आणि तिनं आपल्या फॅमिलीला समजून घ्यावं. ओके, धन्यवाद. संदेश यानंतर संदेश धोंडीराम संगर आपला परिचय करून देतील. माझं नाव संदेश धोंडीराम संगर. मी राहणार सागरी राहतो. तालुका जिल्हा कोल्हापूर. माझी जन्मतारीख 29 जानेवारी 1993. मी राजीव प्रिन्सिंग गांधी कोऑपरेटिव्ह बँकेत काम करतो. माझी मुलगी मनमिळावू सुसंस्कृत असेल. नेक्स्ट 10 रीड करते. नेक्स्ट ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांची नावे या ठिकाणी पुकारती आहे. सिद्धार्थ श्रीकांत भिंगासे, विशाल विनायक कारंडे, किरण अशोक सादिगले, गोंडळे, दत्तात्रय विलास सादिगळे, ओंकार तुळशीदास राऊत, हर्षवर्धन जयप्रकाश गोंजारी, अविनाश राजेंद्र गोंजारी, अश्विन कुमार हिंदासे, मितेश संजय कारंडे, कमोन सिद्धार्थ श्रीकांत हिंसे, विशाल विनायक कारणी, हनुमंत बोंगले बोंगाले, दत्तात्रय विलास सादिगले. यानंतर इज द फर्स्ट गर्ल पुढे आलेली आहे. अभिनंदन त्यासाठी. लेट्स सी ऐकूयाचं परिचय. माईक जवळ घेतो. नमस्कार, माझं नाव सायली हेमंत बोराळे. मूळ गाव माझं देवराष्ट्र. मी सध्या राहते पुण्यामध्ये. माझं शिक्षण झालंय ATD B.Ed झालंय आणि मी पुण्यामध्ये जॉब करते ॲज अ सेकंडरी टीचर, ड्रॉइंग टीचर. व्यासपीठाच्या समोर यानंतर अश्विन कुमार भिंसे आपला परिचय करून देत आहेत. नमस्कार, मी अश्विन कुमार हिंसे. माझं नेटिव्ह प्लेस करमाळा, डिस्ट्रिक्ट सोलापूर. बट 2011 पासून मी शिक्षणासाठी बाहेर येत असतो. 2017 मध्ये BE मेकॅनिकल पास आउट आहे मी.
आणि 2020 मध्ये जय हिंद स्पोर्ट्स इन्फ्रा नावाने मी कंपनी सुरू केली. तर कॅम्पमध्ये माझं प्रीमियम एरियामध्ये रिटेल शोरूम आहे. त्याच्यानंतर जय हिंद स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर या नावाने आम्ही पुण्यामध्ये डिफरंट कोर्ट्स बनवतो, लाईक बॅडमिंटन कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट. आणि त्याच्यानंतर करमाळ्यामध्ये जय हिंद सेल्स म्हणून स्टील अँड सिमेंट सप्लायर असं म्हणून काम करतो. आणि या सर्वांचा मी ओनर आणि फाउंडर आहे. आणि एक्सपेक्टेशन असं असावं की मुलगी बिझनेस सांभाळण्यास कॅपेबल असावी आणि एनी ग्रॅज्युएट असावी. थँक्यू. धन्यवाद अश्विन संजय कारणे यांना परिचय करण्यास विनंती करतो. नमस्कार, माझं नाव विजय संजय कारंडे आहे. मी गाणा मुंबईचे आहे. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी कामाला आहे. मला मासिक पगार 1,000 रुपये. धन्यवाद सर. मी पुरुष एकदा मितेश संजय कारणे यांचा परिचय करून देतो. त्यांची जन्मतारीख 1991च्या दरम्यान आहे. त्यांचं शिक्षण हे बीकॉम झालेलं आहे. सध्या ते मॅप्ले DTR सिनियर एक्झिक्युटिव्ह मध्ये ते काम करतात आणि त्यांचं मूळ गाव हे कांजूरमार्ग पूर्व मुंबई स्थायिक आहेत ते. आणि त्यांची अपेक्षा ही मुलीला नोकरी असावी आणि मुंबईत राहणारी असावी ही त्यांची अपेक्षा आहे. त्यानंतर मी ऑनलाईन टोकन क्रमांक 31 ते 40 या सर्वांची नावं घोषित करतोय. याची विनंती करावी. श्रद्धा भापकर आपला परिचय करून देत आहेत. हा परिचय करून देत आहेत. नमस्कार, माझं नाव श्रद्धा ज्ञानेश्वर भामकर, राहणार कोल्हापूर. माझं शिक्षण MBA IT मध्ये झालेलं आहे आणि माझी अपेक्षा आहे की मुलगा निर्व्यसनी, सुशिक्षित आणि नोकरदार व्हावा. धन्यवाद श्रद्धा मॅडम. यानंतर मी टोकन क्रमांक 31 ते 40 ज्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी केलेली होती त्यांची नावं मी घोषित करतोय. अनिकेत रमेश पावटे, ओंकार ज्ञानेश्वर सादिकले, प्रियंका ज्ञानदेव हिंगसे, देविदास मचिंद्र डमकले, रुपेश रमेश मायने, रितेश प्रकाश राऊत, स्वानंद राजेंद्र लिमकर, विनायक अर्जुन खुरटे, अमित काशीनाथ गवळे, सचिन जालिंदर भुट्टे या 10 जणांनी कृपा करून व्यासपीठावर यावे आणि आपला परिचय करून द्यावा. वास्तविकता आता 30 ते 40 नावं आपण घोषित केली. थोडं का होईना येणाऱ्या मंडळींना थोडंसं बळ आलेलं आहे, थोडे बोलतायत, तर अजून खूप यादी आहे. त्यांनी तयारीत राहावं आणि व्यासपीठावर त्यांनी परिचय करून द्यावा. विनायक अर्जुन खुरपे आपला परिचय करून देत आहेत. नमस्कार, माझं नाव विनायक अर्जुन खुरपे, मुक्काम पोस्ट कचेरी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. माझी जन्मतारीख आहे 21/8/1992. सध्या मी हिंदवडीचे येथे परमनंट जॉब आहे. सॅलरी 35,000 आहे आणि पुण्यामध्ये 2 BHK घर बुक केलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रियंका ज्ञानदेव हिंगसे, राहणार करमाळा, जिल्हा सोलापूर. माझं शिक्षण MSc. प्रियंका ज्ञानदेव हिंगसे यांचा परिचय करून देतो. त्यांचा जन्म 1996च्या दरम्यान झालेला आहे. ते MSc झालेले आहेत. तसेच राहणार करमाळा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी ते वास्तव्याला आहेत आणि त्यांची अपेक्षा फक्त मुलगा एज्युकेटेड असावा ही त्यांची अपेक्षा आहे. मी पुरुष एकदा जी 10 नावं घोषित केलेली होती ती मी परत एकदा घेतोय. संदीप गणपती गोंजाळे, आशिष तुकाराम राऊत, आकाश बालकृष्ण पालखंडे, रुपेश संजय पांढरे, आशिष तुकाराम राऊत, विपुल विठ्ठल ढवळे, सोनाली संजय ढोबळे, सोनाली संजय ढोबळे असतील उपस्थित त्या स्टेजवरती यायचं आहे. अमित संजय हिंगसे. जी आता 10 नावं घोषित करण्यात आलेली होती त्यामध्ये प्रथमेश गवळे आपला परिचय करून देत आहेत. नमस्कार, माझं नाव प्रथमेश गणपती गवळे, जन्मतारीख 9 ऑगस्ट 1994, शिक्षण BA मेकॅनिकल आणि जॉब आहे लोको पायलट सेक्रेटरी डिव्हिजन.
यानंतर हर्षद विनायक तिगुणे आपला परिचय करून देत आहेत. नमस्कार, माझं नाव हर्षद विनायक तिगुणे. जन्म दिनांक आहे 22 सप्टेंबर. शिक्षण आहे BE बायोटेक्नॉलॉजी. सध्या कोथरूड पुणे येथे राहतो. पर्टिक्युलर जिनॉमिक्समध्ये एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो आणि अपेक्षा आहे की मी सुशिक्षण आणि धन्यवाद. आपला परिचय करून देत आहेत. नमस्कार, माझं नाव विठ्ठल गवळे. माझं शिक्षण BE आहे. मी MBA मार्केटिंग फायनान्स आहे. सध्या मी शिफ्ट प्रायव्हेट लिमिटेड जॉबला आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेला नंबर कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार, माझं नाव विपुल विठ्ठल गवळे. माझं शिक्षण BEMC MBA इन मार्केटिंग अँड फायनान्स आहे आणि सध्या स्टेट प्रो प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये जॉबला आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. धन्यवाद. हा आपला बंधू, याचा परिचय मी करून देतो. यांचा जन्म 1995 मध्ये झालेला आहे. त्यांचं शिक्षण हे BE सिव्हिल आहे. सध्या ते पंचायत समिती कागल येथे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांचं मूळ गाव तालुका कागल, कापसी सेनापती तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी ते स्थायिक आहेत. त्यांच्या अपेक्षा कोणतीही सध्या नाहीये. हे खरं तर दुर्मिळ बघायला भेटतं. त्यांचं अभिनंदन. ओके, धन्यवाद. रितेश राऊत. नोंदणी केली म्हणजे यात 100% हजर आहेत असं आम्ही गृहीत धरलं जातं. जे ऑफलाईन आहेत ते 100% इथं हजर आहेत आणि 100% यांनी स्टेजवर यावं. आतापर्यंत जे वधूवर परिचय दिलाय वरांनी आणि वधूंनी, त्या सर्वांसाठी या बांधवांनी एकदा टाळ्या वाजवा. सर्वांचं जेवण झालंय, एकदा टाळ्या वाजवा, त्याशिवाय ऑफलाईन चालू होणार नाही. आपला जोश, आपला होश असाच पाहिजे. आपल्या ज्या माता भगिन्यांनी जे आपले मुलं आहेत त्यांचा योग्य जोडीदार मिळावा यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. ऑफलाईनचं नाव घेतो ऋषिकेश आनंदराव नावाळे. ज्यांचं नाव घेतं त्यांनी पटकन स्टेजवर येण्याची कृपा करावी. दुसरं नाव आहे मयूर बबन पारसांडे. लाजू नका, सर्वांनी या तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तिसरं नाव आहे कमलेश बाळकृष्ण डमकले. अक्षय विजय कुर्ले, निलेश रामचंद्र सादिकले, चिरंजीव प्रसाद विजय कारंडे, प्रतीक मनोहर बदळे, रोहित चंद्रकांत योगे, ओंकार अमर डमकले, वैभव अनिल बोंगारे, अंकुश आनंदा सरगर. आपण जोश मध्ये वर आलं पाहिजे. आपलं लग्न जमवायचंय त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलाय. अंकुश आनंदा सरगर, रवी राजकुमार सरगर डोबळे, अभिषेक नामदेव सरगर, तेजेश रामचंद्र सरगर, प्रदीप सतीश देवकर. जेवढी नावं वाचली त्यांनी प्रत्यक्ष इथं हजर राहण्याची कृपा करावी. यानंतर निलेश रामचंद्र सादिकले आपला परिचय करून देत आहेत. नमस्कार, माझे नाव निलेश रामचंद्र सादिकले, राहणार बेळंकी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मी मार्केटिंग जॉब करतोय मेडिकल क्षेत्रामध्ये, प्लस माझा घरगुती व्यवसाय पण आहे स्वतःचा, वेदांत गृहोद्योग म्हणून. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर कमलेश डमकले आपला परिचय करून देतील. नमस्कार, माझं नाव कमलेश बाळकृष्ण डमकले, राहणार नेरूळ नवी मुंबई.
जन्मतारीख माझी 26/9/95 आणि मी मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड. धन्यवाद कमलेश. यानंतर ओंकार डमकले हा आपला परिचय करून देत आहे. नमस्कार, माझं नाव ओंकार आंबाडे मालके. मी कोल्हापूर येथे राहतो. माझं B.Com शिक्षण झालेलं आहे आणि मी सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. ओके, धन्यवाद. खुश आनंदा सनगर, रवी राजकुमार सनगर डोबळे, अभिषेक नामदेव सनगर राऊत, तेजस राजेंद्र सनगर, प्रदीप सतीश देवकर, अतुल विजय देवकर, प्रथमेश हनुमंत दुपटे, पंकज रमाकांत कारणे आहेत उपस्थित. तर लवकरात लवकर स्टेजवरती यायचे. अतुल विजय देवकर, प्रदीप सतीश देवकर, तेजस यांचा परिचय. त्यांचं जन्मतारीख 6 जानेवारी 1995 मध्ये आहे. त्यांचं व्यवसाय हा हॉटेल आणि ॲग्रो प्रोप्रायटर कंपनीमध्ये ते जॉबला आहेत. त्यांचं मूळ पत्ता चिमणगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी ते आहेत आणि त्यांची अपेक्षा फक्त मुलगी मनमिळावं असावी एवढी आहे. धन्यवाद. अतुल कारंडे, राऊत, सोमनाथ दत्तात्रय राऊत, परेश विलास बोमशे, स्वप्नील सुभाष दुपटे, निखिल शरद सनगर कारंडे, अंकुश रावसाहेब बदळे, आकाश मधुकर डोबळे, ज्ञानदीप शिवलिंग राऊत, आकाश चंद्रकांत इकारे, चिरंजीव तुषार संजय राऊत, विवेक विठ्ठल सासने, सुभाष दुपटे यांचा परिचय होतोय. स्वप्नील यांचा जन्म 10 डिसेंबर 1990 मध्ये झालेला आहे. त्यांचे जन्मठिकाण गिरडी आहे आणि सध्या त्यांचा व्यवसाय हा ऑटो रिक्षा चालक आहे आणि स्वतः त्यांचा ती रिक्षा आणि मालक पण आहे. त्यांचा कायमचा पत्ता हा लोहगाव पुणे इथे ते स्थायिक आहेत आणि त्यांची अपेक्षा ही सुसंस्कृत मुलगी असावी ही त्यांची अपेक्षा आहे. धन्यवाद. स्वप्नील. आकाश चंद्रकांत इकारे यांचा परिचय होतो. हॅलो, धन्यवाद आकाश. मला प्लॅटफॉर्मसाठी माझे परिचय करण्याची तुम्ही संधी दिल्याबद्दल प्रथमतः धन्यवाद. माझं नाव सांगण्यापासून मी ज्यांच्यामुळे मी इथं आहे मी त्यांचं नाव सांगतो. प्रथमतः माझ्या वडिलांचं नाव चंद्रकांत तुकाराम इकारे, माझ्या आईचं नाव सुनीता चंद्रकांत इकारे. आम्ही राहणार मुंबई मानपूर. माझं नाव आकाश चंद्रकांत इकारे. मी B.Com झालेलं आहे बॅचलर ऑफ अकाउंटिंग फायनान्समध्ये. सध्या मी विप्रोमध्ये विप्रोमध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे. सध्या मी तिथं मुलीच्या अपेक्षा म्हणजे ब्लँक ठेवली होती, पण आता मी मुलीच्या अपेक्षा सांगतो. मुलगी आईवडिलांना समजून घेणारी असावी. जर तिने आईवडिलांना समजून घेतलं तर मी तिला समजून घेऊन मन मिळवलं असावी. धन्यवाद. पुणे इथे जॉबला आहेत आणि त्यांचं मूळ राहतात ते आता सध्या लोहगाव पुणे या ठिकाणी राहतात आणि त्यांची अपेक्षा ही सुसंस्कृत मुलगी असावी ही त्यांची एक माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. स्वप्नील. मधुकर ढोबळे आपला परिचय करून देतील. माझे नाव आकाश मधुकर ढोबळे, राहणार नागर, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. माझी दिनांक 4/7/1999. आता सध्या आम्ही व्यवसाय करत आहे हॉटेल आणि बेकरी नागरला.
यांची जन्मतारीख 4 जुलै 1999 ही आहे. त्यांचं शिक्षण हे 12वी ITI झालेलं आहे. त्यांचा व्यवसाय त्यांचं मोरिया हॉटेल आणि बेकरी नागस येथे त्यांचा हा व्यवसाय आहे. त्यांचा मूळ पत्ता नागस तालुका कवठे मंकाळ जिल्हा सांगली या ठिकाणी ते स्थायिक आहेत. त्यांची अपेक्षा ही कोणतीही नाहीये. ओके, धन्यवाद आकाश. निखिल शरद सनगर कारंडे यांचा परिचय करून देतो. त्यांची जन्मतारीख 3 मे 1997 या दिवशी झाली. त्यांचं शिक्षण हे DC BE सिव्हिल अपील आहे ते लास्ट इयर. त्यांचा व्यवसाय हा सिव्हिल इंजिनिअरिंग SV जाधव कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी ते जॉबला सुद्धा आहेत. त्यांचा कायमचा पत्ता म्हणजे मूळ पत्ता अभयनगर प्रताप चौक सांगली या ठिकाणी ते स्थायिक आहेत. आणि त्यांची अपेक्षा ही सुसंस्कृत आणि शिकलेली व्यावहारिक आणि मनमिळावू मुलगी असावी ही त्यांची एक माफक अपेक्षा आहे. धन्यवाद निखिल सनगर. हॅलो. जे सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये जे विवाह आहेत त्यांनी आपला प्रशांत सुरेश परमाळे आपला परिचय करून देत आहेत. नमस्कार, माझं नाव प्रशांत सुरेश परमाळे, राहणार कोल्हापूर. माझा स्वतःचा व्यवसाय आहे परमाळे इंटरप्राइज. आई सेवा केंद्र आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. माझं शिक्षण आहे डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग. धन्यवाद. यानंतर पुढील 20 नावं घोषित करण्यात येतील. कृपा करून सर्वांनी नावं व्यवस्थित ऐका आणि ज्यांची नावं घेतली त्यांनी कृपा करून व्यासपीठावर या. कारण हा सोहळा करण्याचा एकच हेतू आहे की लग्न जुळली पाहिजे. निदान जो हेतू आहे तो सार्थिक झाला पाहिजे. याच्यासाठी तरी या व्यासपीठावर या. हे व्यासपीठ म्हणजे तुमचं आयुष्याचा एक जोडीदार इथे ठरला जातोय. तरी कृपा करून मी पुनश्च एकदा सर्वांना विनंती करतोय, ज्यांची नावं घेतली होती पण जेवणामध्ये असल्यामुळे त्यांना येता आलं नाही त्यांनी पुनश्च एकदा व्यासपीठाला संपर्क साधावा आणि आपला परिचय करून द्यावा. विकास भारत बगडे यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. विकास भारत बगडे. मी नेक्स्ट नाव घोषित करीत आहे. चिरंजीव तुषार संजय राऊत असतील उपस्थित तर स्टेजवरती यायचे लवकरात लवकर. विवेक विठ्ठल सासने. हॅलो. ज्यांची नावे घेतली तरी ताबडतोब स्टेजवरती यायचं आहे. बरोबर 1.5 तास वेळ आपल्याकडे आहे. नाव रिपीट केलं जाणार नाही, प्रतिसाद द्या. नाव घेतलं. भीमराव कारंडे. सागर हनुमंत सादिगळे. राजेश वसंत डोबळे. शुभम आनंद लिमकर. पियुष किरण लिमकर. महादेव अण्णा राऊत. विशाल राजेंद्र कुर्ले. विक्रम विजय गोंजारी. सिद्धांत संभाजी इकारे. ओंकार अरुण धोपटे. अभिषेक विजयकुमार धोपटे. सोहम सुरेश सादिगले. रिपीट करते पुनश्च एकदा ऐका आणि स्टेजवरती या. तुषार संजय राऊत. विवेक विठ्ठल सासने. सूरज दिगंबर डोबळे. सागर भीमराव कारंडे. ओंकार अरुण धोपटे. अभिषेक विजयकुमार धोपटे. सोहम सुरेश सादिगळे. मयूर बाळासाहेब पिचके यांचा परिचय होतोय, तो त्यांनी करावा. नमस्कार, माझं नाव मयूर बाळासाहेब पिचके, रामेल वैरा. मी सध्या पुण्यामध्ये जॉब करतो. ट्रॅव्हलिंग बिझनेससाठी करत होते. धन्यवाद मयूर. मी पुनश्च एकदा मयूर यांचा परिचय करून देतो. पूर्ण नाव मयूर बाळासाहेब पिचके. जन्मतारीख 1994. त्यांचं शिक्षण हे ॲग्रिकल्चर डिप्लोमा झालेलं आहे.
सध्या व्यवसाय हे ट्रॅव्हलिंग बिझनेसमध्ये ते पुण्यामध्ये व्यवसायासाठी आहेत, कार्यरत आहेत. त्यांचा मूळ पत्ता जंगले गल्ली वैरा, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर या ठिकाणी ते स्थायिक आहेत आणि त्यांची अपेक्षा ही सुसंस्कृत आणि मनमिळावू मुलगी असावी. धन्यवाद. पूर्ण नाव विक्रम विजय गोंजारी, जन्मतारीख 24 जून 1995. त्यांचं शिक्षण हे बीकॉम झालेलं आहे. त्यांचा व्यवसाय महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स कंपनी लिमिटेड या कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांचा मूळ पत्ता आंबेवाडी या ठिकाणी ते स्थायिक आहेत आणि त्यांची अपेक्षा कोणतीही नाही. धन्यवाद. विक्रम गोंजारी. जन्मतारीख 6 जुलै 1995. त्यांचं शिक्षण हे BA झालेलं आहे. सध्या नोकरीसाठी ते नेस्ले इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये पोझिशन पायलट सील इन्चार्ज या पोझिशनला ते कार्यरत आहेत. त्यांचा मूळ पत्ता मसवड, तालुका माण, जिल्हा सातारा या ठिकाणी ते स्थायिक आहेत. त्यांची अपेक्षा ही कोणतीही नाहीये. ओके, धन्यवाद. विकास बदरे. यानंतर चिरंजीव तुषार संजय राऊत यांचा परिचय होतोय. यांची जन्मतारीख 4 जून 1993 या दिवशी झालेली आहे. त्यांचं शिक्षण हे SSC 10वी पास आहे. व्यवसाय त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे दहिवडीमध्ये. त्यांचा कायमचा पत्ता मुक्कामपोस्ट दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा. त्यांची अपेक्षा मुलगी सुशिक्षित असावी आणि अनुरूप असावी. धन्यवाद. तुषार. यानंतर विशाल राजेंद्र कुर्ले यांचा परिचय होतोय. यांची जन्मतारीख 1992 मध्ये झालेली आहे. त्यांचं शिक्षण हे MCOM आहे. व्यवसाय त्यांचा जॉब वर्लपूल ऑफ इंडिया, वर्लपूल कंपनीमध्ये ते जॉबला आहेत. त्यांचा कायमचा पत्ता निमसोड या ठिकाणी ते वास्तविक करतात. तर त्यांची अपेक्षा ही मुलगी समंजस आणि मनमिळावू असावी. धन्यवाद. विशाल. कृपा करून व्यासपीठावर यावं. तुम्ही जरी तुमचा परिचय करून नाही दिला तरी मी माझ्या माध्यमातून आणि मॅडमच्या माध्यमातून तुमचा आम्ही परिचय करून देऊ. निदान व्यासपीठावर येण्याचं धाडस तरी तुम्ही दाखवावं. सूरज बाळासाहेब गोंजारी, वरद अनिल शेंडे, दीपक नंदकुमार सादिकले यांनी व्यासपीठावर यावं. दीपक नंदकुमार सादिकले. यानंतर मुलींचा परिचय घेण्यात येणार आहे. मला अपेक्षा आहे मुली थोडंसं बळ दाखवतील व्यासपीठावर येण्यासाठी आणि आपला उत्तम प्रकारे परिचय करून देतील. सर्वप्रथम मानसी प्रदीप खामकर, रोहिणी भारत राऊत, काजल महादेव गोंजारी, प्रियंका नागेश पानसांडे, अंजली राजेंद्र गोंजारे, सुनील राजेंद्र मायने, सोनाली राजेंद्र मायने बापरा, आकांक्षा चंद्रकांत सरगर ढोबळे, रिया गणेश सासने, स्नेहल संदेश शेंडे, पूजा दिगंबर ढोबळे सरगर, गौरी गणेश गोंजारे, सोनाली भारत हिंगसे, स्वप्नाली सतीश लिमकर, तुळशी हेमंत गोंजारी, संयुक्ता संजय ढोबळे, मेघा बजरंग ढोबळे, मानसी धनंजय पानसांडे, प्रांजल सुधीर लिमकर, सोनाली सतीश कुर्ले, मोनाली सतीश कुर्ले या सर्व आमच्या भगिनींनी व्यासपीठावर येऊन आपला उत्तम प्रकारे परिचय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. मुलींचे सर्व नाव मी पुन्हा एकदा रिपीट करते. मानसी प्रदीप खामकर, कुमारी रोहिणी भारत राऊत, काजल महादेव गोंजारी,
गौरी गणेश गोंजाळे. नमस्कार, मी गौरी गणेश गोंजाळे, राहणार जंक्शन, तालुका जिल्हा पुणे. माझं एज्युकेशन मी आता एम.कॉम कंप्लीट करते आणि अपेक्षा जॉब आणि चांगला बिझनेस. गौरी गणेश गोंजाळे यांच्या अपेक्षा आणि त्याबरोबर त्यांचं शिक्षण एम.कॉम कम्प्लीट केलेले आहेत. त्यांची जन्मतारीख 18 ऑगस्ट 2001 आणि त्यांच्या अपेक्षा आहे नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय असलेला मुलगा. धन्यवाद गौरी गणेश गोंजाळे, अभिनंदन. जन्मतारीख 10/6/1999. एज्युकेशन B.Com कम्प्लिटेड आहे. राहणार पुणे जिल्हा, तालुका मुळशी आणि त्यांची अपेक्षा आहे नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय असलेला मुलगा. धन्यवाद. संदेश शेळे पुणेवरचे. जन्मतारीख 4 एप्रिल 2000. अशोकनगर जिल्हा सातारा या ठिकाणी ते राहतात. स्नेहल संदेश शेळे. एज्युकेशन BA आणि AM कम्प्लिटेड आहेत आणि त्यांचा अपेक्षा आहे नोकरदार किंवा जॉब करणारा मुलगा हवाय. सो हॅपी कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट. राजेंद्र मायने त्यांनी यांचा परिचय करून देतील. नमस्कार, माझं नाव सोनाली राजेंद्र मायने आहे. माझ्या वडिलांचे नाव राजेंद्र राव मायने. मी पुणे येथे आहे आणि माझं शिक्षण मास्टर इन कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि सध्या मी पुणे येथे जॉब करते. माझी अपेक्षा आहे की पुण्यामधला रहिवासी असावा. पालकांचंही आपण कौतुक केलं पाहिजे कारण घरातून प्रोत्साहन आले. धन्यवाद. गर्ल्स आर ऑलवेज स्ट्रॉंगर म्हणण्यासारख्या या सगळ्या मुली आलेल्या आहेत, त्यासाठी अभिनंदन. कोण अजून राहिलेले असतील तर ढोबळे, सुमित सुरेश राऊत, विनायक दिलीप सादिके, शुभम बलभीम त्रिगुणे, सचिन दिगंबर सासरे, सचिन सर्जेराव पालसांडे या 10 जणांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. राहणार मोरगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे. माझे शिक्षण MBA इन फायनान्स आणि इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मध्ये झालेलं आहे. सध्या मी जॉब WNS ग्लोबल सर्व्हिस विमाननगर पुणे येथे करत आहे. त्याच्या आधी मी इन्फोसिस आणि विप्रो या दोन्ही MNC मध्ये सुद्धा जॉब केलेला आहे. आणि फॅमिली बाबत बोलायचं झालं तर मी न्यूक्लियर फॅमिलीशी बिलॉंग करतो. माझ्या फॅमिलीमध्ये आई वडील आणि छोटा भाऊ आहे आणि त्याचे बहिणीच्या पाहिलं गेलं तर लग्न झालेलं आहे. दॅट्स इट. थँक्यू सो मच. 10/6/1998 MBA फायनान्स एज्युकेशन पूर्ण केलेले आहेत. त्यांचा जॉब BNS ग्लोबल सर्व्हिस पुणे येथे त्यांनी कार्यरत आहेत. मोरेगाव तालुका बारामती डिस्ट्रिक्ट पुणे या ठिकाणी ते राहतात. त्यांची अपेक्षा आहे सुशिक्षित मुलगी त्यांना अपेक्षित आहे, त्यासाठी धन्यवाद. यांचा परिचय मी या ठिकाणी करून देत आहे. जन्मतारीख 2/10/1999. एज्युकेशन शिक्षण 12वी+ ITI मेकॅनिक्स झालेला आहे आणि ते आता सध्याला जॉब MNC कंपनी पुणे येथे ते कार्यरत आहेत. ITI कॉलेज जवळ विसुरकर वस्ती, तालुका खानपूर, जिल्हा सांगली या ठिकाणी ते राहतात आणि त्यांचा अपेक्षा आहे मन मिळवून सुसंस्कृत आणि शोधवळ मुलगी त्यांना हवाय, त्यासाठी अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू. परिचय करताय. पूर्ण नाव पवन राजेंद्र राऊत. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1996 रोजी झालेला आहे. त्यांचा शिक्षण हे ITI आणि B.Com झालेलं आहे.
व्यवसाय पिक्सल बेल्ट अँड LED लाइटिंग, तसेच नोकरी मेन अँड मेन क्वालिटी जॉब इन्स्पेक्टर आहे ते. त्यांचा मूळ पत्ता नेहरू नगर कोल्हापूर या ठिकाणी ते स्थायिक आहे. धन्यवाद पवन राऊत. मुलींची नावे कसे पालक मुलींची माहिती घेत असतात, तसेच मुलींच्या पालकांनी मुलांची माहिती घ्यावी. आणि सर्व धर्म सहयोगाने योगायोग जर तुम्हाला तासामध्ये तास 1.5 तासामध्ये एखादं लग्न जुळलं तर त्या लग्नाची सुद्धा व्यवस्था आजच्या आज केली जाईल याची वधूवरांच्या पालकांनी नोंद घ्यावी. मनीषा अरविंद गोंजारी, कुमारी कोमल चंद्रकांत गोंजारी, कुमारी क्रांती अनिल पालखांडे, सुशांत शिवाजी कारंडे, अनिकेत प्रमोद चंदगर कुळपे, चिरंजीव हर्षद अण्णासो डोबळे, अनुजा मोहन डोबळे यांनी पुढे यायचे. जन्मतारीख 1998. त्यांचं शिक्षण हे ITI इलेक्ट्रिशियन मध्ये झालेलं आहे, प्लस BCA सुद्धा त्यांचं पूर्ण आहे. त्यांचा व्यवसाय कर्टिस इंडिया MNC कंपनीमध्ये ते परमनंट जॉबला सुद्धा आहे. त्यांचा मूळ पत्ता डालगाव तालुका कवठे मंकाळ जिल्हा सांगली या ठिकाणी ते वास्तव्य आहेत. त्यांच्या अपेक्षा मुलगी मनमिळावू असावी. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी सांगतो 83 08 33 57 09. मी परत एकदा मोबाईल नंबर घोषित करतोय 83 08 33 57 09. धन्यवाद हर्षद. तर मी पुढील नाव घोषित करतोय रोहित चंद्रकांत योगे, विवेकानंद आणि योगे, निलेश हरिश्चंद्र योगे यांनी व्यासपीठावर यावं. यानंतर रोहित चंद्रकांत योगी आपला परिचय करून देत आहेत. नमस्कार, माझं नाव रोहित चंद्रकांत योगे. माझा स्टीलचा रिलिंगचा व्यवसाय आहे बार्शीमध्ये, पत्ता बार्शी, जिल्हा सोलापूर. आणि योगी आपला परिचय करून देतील. नमस्कार, माझं नाव विवेकानंद योगी, राहणार खडा तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. मी JVC मध्ये हवे ट्रॉफिक मुंबई पोलीस ड्युटी करतो. नमस्कार, माझं नाव नितेश अधिकारी योगे, जन्मतारीख 24 डिसेंबर 1989, राहणार कोपर खैरात, नवी मुंबई. स्वतःचा गट आदरमध्ये आहे आणि डोंबिवलीमध्ये आहे. काम करणार JNPT फायनान्स उदर नावासेवा रायगड जिल्हा. माझे नाव निलेश भोकाळे, ते राहणार मिरज तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. माझा व्यवसाय इलेक्ट्रॉनिक रिपेरिंगची शॉप आहे. नंतर प्रवीण बाळासो काळंडे हे आपला परिचय करून देत आहेत. त्यांचा पत्ता जांभोळी तालुका आटपाडी, जिल्हा सोलापूर या ठिकाणी ते वास्तविक आहेत. त्यांचा मोबाईल नंबर 73 50 55 10 73 हा असा आहे. त्यांचा व्यवसाय गार्मेंट्स मध्ये ते कामाला आहेत, जॉबला आहेत. धन्यवाद प्रवीण देत आहे. आकाश कमान. नमस्कार, माझं नाव आकाश संजय गोंजारी. मी राहणार तालुका माळशिरस, सोलापूर. माझं शिक्षण झालेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग 2019 मध्ये. सध्या मी एक करत आहे मेकॅनिकल डिझाईनमध्ये जिल्ह्यामध्ये. मी इकॉन कंपनीमध्ये इंजिनिअर या पदावर कार्यरत आहे पुणे महाराष्ट्रामध्ये. माझी अपेक्षा आहे की मुलगी सुशिक्षित, सुसंस्कृत आणि मिनिमम ग्रॅज्युएट असावे. कुळपे यांचा परिचय होतोय. राजेंद्र कुळपे यांचं मूळ गाव बलोडी तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. त्यांचा व्यवसाय हा स्वतःचा त्यांचे गॅरेज आहे. त्यांची जन्मतारीख 19
1999. धन्यवाद तेजस. यानंतर मी पुढील नाव घोषित. नमस्कार, माझे नाव उपवती राजेंद्र आहे. मी राहणार कोल्हापूरमध्ये. सध्या मी ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये कामाला आहे, स्टोर इंचार्ज म्हणून. धन्यवाद. आपला परिचय करून देते. नमस्कार, माझे नाव सौरभ राजकारण सेवक, राहणार मुसलमान तालुका महाराष्ट्र राज्य कामगार विकास सोसायटीमध्ये कार्यरत आहे. माझे एज्युकेशन नमस्कार, माझे नाव रोहित सीताराम राऊत, जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. माझं शिक्षण MBA मार्केटिंगमध्ये झालेलं आहे. माझा व्यवसाय आहे सायकल शॉपचा. धन्यवाद. 13 डिसेंबर 1996 त्यांचं शिक्षण हे BE टेक्सटाईल मध्ये झालेलं आहे. सध्या ते सुलतानपूर टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड इचलकरंजी इथे ते कार्यरत आहेत. त्यांचा जो जॉब आहे, त्यांचं मूळ गाव मसूर, तालुका कराड, जिल्हा सातारा, आणि त्यांची अपेक्षा ही मुलगी सुसंस्कृत असावी. धन्यवाद. ऋषिकेश. संपूर्ण नाव मनीष रमेश राऊत. जन्मतारीख 22 नोव्हेंबर 1997. त्यांचं शिक्षण हे 12वी ITI झालेलं आहे. व्यवसाय स्पायरल पोटॅटो व्यवसाय. त्यांचा मूळ पत्ता नालेगाव, अहमदनगर या ठिकाणी ते वास्तविक आहेत. त्यांची अपेक्षा मुलगी मन मिळावू असावी. धन्यवाद. मनीष राऊत. प्रकाश तानाजी कारंडे यांचा परिचय होतोय. नमस्कार, माझं नाव प्रकाश तानाजी कारंडे. जन्मतारीख 18/8/1988. सध्या राहणार भांडूप, मुंबई. मी सध्या मुंबई येथे बृहन्मुंबई उद्योग पुरवठा परिवहन उपक्रम येथे जॉबला आहे, केबल जॉईंटर म्हणून सरकारी नोकरी. संपूर्ण नाव अनिकेत विष्णू भोंगळे. जन्मतारीख 7 डिसेंबर 1999. त्यांचं शिक्षण हे BA झालेलं आहे आणि त्यांचं स्नॅक सेंटर हे स्वतःचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांचं मूळ गाव मायणी, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी ते वास्तविक करतात आणि अपेक्षा मुलगी ही मन मिळावं असेल. धन्यवाद. अनिकेत. नंदकुमार. जन्मतारीख 12 मे 1994. शिक्षण 12वी पास. व्यवसाय ग्लास स्लायडिंग विंडो शॉप, हे त्यांचं स्वतःचं शॉप आहे. त्यांचा मूळ पत्ता मुक्काम पोस्ट भुज, तालुका खटाव, जिल्हा सातारा. त्यांच्या अपेक्षा सध्या काहीच नाही. धन्यवाद. ते रामचंद्र संघ. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे BCA मध्ये. मी जॉब करतो मध्ये ॲज अ सिस्टम ॲडमिन. माझं नाव ओंकार दिगंबर भोंगार. जन्मतारीख 12 नोव्हेंबर 1998. शिक्षण पुणे अकाउंटंट झाले आणि BCA केला आहे. व्यवसाय SBI बँकेचे ग्राहक सेवा केंद्र आणि शेती सुविधा केंद्र आहे, पंचायत समिती आरतीसमोर. आणि मूळचा पत्ता जिल्हा बीड. वडिलांचे नाव दिगंबर भोंगार. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मागणी शिक्षण समाजसेवी BSc व्यवसाय आपण बिल्डिंगच्या सेक्शन डिझाईन सेवा पुरवतो. मोबाईल नंबर 7066 धन्यवाद. वधूवर मेळावा सांगोला समाजातर्फे केल्याबद्दल त्यांचं धन्यवाद. मी माझ्या मुलासाठी आलो आहे. माझा मुलगा सिद्धेश राजेंद्र कारंजे. त्याची जन्मतारीख 21 ऑगस्ट 1995. जन्मवेळ सकाळी 7:15 वाजता. जन्म ठिकाण वाई. आणि त्याचं शिक्षण आहे BE इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन आणि सिडेकचा कोर्स केलेला आहे. तो सध्या यंग कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून मुंबईलाच कामाला आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9421396110.
शंकर पानसांडे यांच्या बाबतीत परिचय करून देते आहे. 12/4/1996 त्यांचा जन्मतारीख आहे. एज्युकेशन BCom कम्प्लिटेड आहे. छत्रपती संभाजी महाराज सरकारी पतसंस्था मर्यादित पिंपोंडो या ठिकाणी ते कार्यरत आहेत. तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी ते राहत आहेत आणि त्यांना मनमिळावू मुलगी हवी. धन्यवाद. जन्मतारीख 9 डिसेंबर 1987, बर्थ डेट अँड एज्युकेशन BA कम्प्लिटेड आहे. जिल्हा न्यायालय सातारा या ठिकाणी ते कार्यरत आहेत. तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी ते राहत आहेत. त्यांना सुसंस्कृत मुलगी हवी आहे, अपेक्षा आहे. धन्यवाद. मार्च 1996, बर्थ डेट. एज्युकेशन BCom इम्पोर्ट एक्सपोर्ट मॅनेजमेंट SAP सोर्सिंग अँड रोसारी बायोटेक लिमिटेड. डिजिग्नेशन असिस्टंट BGM डोंबिवली वेस्ट या ठिकाणी ते राहतात. आणि त्यांच्या अपेक्षा आहे एज्युकेटेड आणि करिअर ओरिएंटेड मुलगी हवी आहे. त्या बाबतीत परिचय करून देते. नमस्कार, माझं नाव अमित पतींचं, राहणार कोल्हापूर. मी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून सध्या काम करत आहे. नमस्कार, माझं नाव पंकज राजेंद्र गवळे, राहणार इस्लामपूर, डिस्ट्रिक्ट सांगली. माझं एज्युकेशन MTech सिव्हिल स्ट्रक्चर आणि ग्रॅज्युएशन BE सिव्हिल. माझा जॉब मी कवठेमंकाळ येथे कवठेमंकाळ नगरपंचायत येथे शहरस्तरीय तांत्रिक अभियंता गेले 5 वर्ष कार्यरत आहे आणि अपेक्षा माझी अनुरूप असावी. धन्यवाद. मी विनोद गणेश महिने, बेसिक माझ्या डिप्रेस पुण्यामध्ये अल्टिमेट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ॲज अ सिनियर डिझाईन इंजिनियर काम करत आहे. माझी अपेक्षा ग्रॅज्युएट असावी आणि सुसंस्कृत असावी. नमस्ते. सुरुवातीला सांगोला संघटनांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्याचे सर्वांचे खूप खूप आभारी आहे. मी संदीप कुर्डे, मी कोल्हापूरमध्ये कंटाळा बँकेमध्ये मागील 7 वर्षापासून मॅनेजरचं काम करते. त्याचबरोबर मी माझ्या व्यवसायामध्ये छंद असल्यामुळे मी आपला कन्नड समाजाला कोंबडी विक्रीचा जो व्यवसाय आहे तो पण गेली 4 ते 5 वर्ष करतो. माझं शिक्षण झालेलं आहे MCom. माझं वय वर्ष आहे 32. माझी अपेक्षा अशी आहे की मुलगी पदवीधर असावी आणि मला सोबत शिकले असावी आणि तिची जर नोकरी करायची इच्छा असेल तर काही अडचण नाही. थँक्यू. ओंकार तुळशीदास राऊत, बर्थ डेट 5 जुलै 1992. एज्युकेशन 12th कम्प्लिटेड अँड ITI ड्रॉवर्समन्स मेकॅनिकल कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्स कम्प्लीट केलेले आहेत. सरकारी नोकरी आहे. जिल्हा परिषद सातारा बांधकाम उपविभाग वडूज, तालुका खटाव, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक नोकरी त्यांनी कार्यरत आहे. जिल्हा सातारा, तालुका खटाव या ठिकाणी ते राहतात. त्यांची अपेक्षा आहे मनमिळावू असावी आणि नोकरी असावी मुलगीला, ही त्यांची अपेक्षा आहे. त्यांनी सोमवार सोमवार उपस्थित. हॅलो, नमस्कार. माझं नाव विनायक अशोक बघे. जन्मतारीख आहे 1 जून 1991. माझं BCom शिक्षण झालेले आहे. मी राहणार ठाण्याला आहे. माझं मूळ गाव तासगाव चिंचणी, जिल्हा सांगली. माझे शिक्षण BCom झालेले आहे आणि मला हिंदी सुसंस्कृत आणि मन मिळवलं. माझं नाव होते. माझी जन्मतारीख 21/5/1995. जन्मठिकाण पंढरपूर. माझं शिक्षण झाले डिप्लोमा मेकॅनिकल आणि मी जॉबला कोल्हापुरातील शिक्षणासाठी JCB मेकॅनिकल म्हणून आहे आणि माझं स्वतः JCB आहे. धन्यवाद.
सुहास विश्वनाथ गोलदारी यांच्या बाबतीत परिचय करून घेतलीये. जन्मतारीख 27/6/1986. एज्युकेशन BSc कंप्लीट केलेली आहे. स्वतःचा व्यवसाय आहे. LED बोर्ड, साइन बोर्ड, शॉप सुद्धा आहे. And श्री लक्ष्मी रेसिडेन्सी गजानन हाऊसिंग सोसायटी जिल्हा सातारा या ठिकाणी ते त्यांचा पत्ता आहे. आणि अपेक्षित मुलगी सुशिक्षित असावी अशी त्यांची अपेक्षा आहे. धन्यवाद सुहास सर. पुढे यायचे जन्मतारीख 25/5/1992. BA शिक्षण त्यांनी पूर्ण केलेले आहे. व्यवसाय शिवलक्ष्मी हॉटेल व्यवसाय करतायत. पत्ता तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी ते राहत आहेत. आणि त्यांची अपेक्षा आहे मनमिळावू आणि समंजस मुलगी असावी. थँक्यू सो मच स्वप्नील सर. जन्मतारीख 16 मे 1990. शिक्षण BSc फिजिक्स, डिप्लोमा इन UI and UX कंप्लीट केलेले आहे. व्यवसाय द कनेक्शन BPO किर्लोस्कर कंपनी बॅक ऑफिस मध्ये कार्यरत आहे. पत्ता मूळपोट भरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी आहे. अपेक्षा मुलगी पदवीधर असावी आणि तसेच सुसंस्कृत मुलगी असावी. थँक्यू सो मच सागर सर. 1990. शिक्षण 10वी कंप्लीट केलेले आहे. व्यवसाय हॉटेलमध्ये कार्यरत आहे. पत्ता कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी राहतात. अपेक्षा आहे MBA FES पूर्ण केलेले आहे. नोकरी होम रियूज एज्युकेशनल सॉफ्टवेअर या ठिकाणी कार्यरत आहेत. तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी ते राहतात. अपेक्षा मुलगी नोकरी करणारी असावी. D फार्मसी किंवा D फार्मसी झालेली असेल तर बेटर अशी त्यांची अपेक्षा आहे. महादेव आनंद कराडे यांच्या बाबतीत परिचय करून देत आहे. जन्मतारीख 30 एप्रिल 1993. शिक्षण 12वी कंप्लीटेड आहे. व्यवसाय कंप्लीटेड आहेत आणि व्यवसाय फील्डवर करत आहेत. वाघोली स्टेट ठाणे या ठिकाणी ते राहत आहेत. आणि त्यांची अपेक्षा आहे मनमिळावू आणि सुशिक्षित मुलगी हवी आहे. थँक्यू सो मच महादेव सर. प्रशांत सहदेव राऊत यांच्या बाबतीत परिचय करून घेत आहे. जन्मतारीख 21 मार्च 1991. शिक्षण BA कंप्लीटेड आहे. ME CIT टायपिंग वगैरे कोर्सेस केलेले आहेत. हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून सध्या कार्यरत आहे. तालुका कवडे महाकाळ जिल्हा सांगली या ठिकाणी ते राहत आहेत. त्यांचा पत्ता अपेक्षा काही नाही असं लिहिलेलं आहे. धन्यवाद प्रशांत सर. वडिलांचे नाव रामगोपाल दावे आहे. ते अनाथ राहिलेले आहे. गेले 4 वर्ष पुणे येथे प्रायव्हेट कंपनीत जॉब करत आहे. पेमेंट 30,000 आहे. माझी फीस आहे. मी स्थायिक पुण्यातला आहे. राहणार जग. व्यवसाय साखर कारखान्यामध्ये कामाला आहे. धन्यवाद. स्टेशनरी दुकान पण आहे यांचं. त्यांना मन मिळवावं आणि मुलगी हवी आहे. मोबाईल नंबर आहे 9370076839. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव अभिषेक कोंकडे. माझं BA पूर्ण झालेलं आहे शिक्षण. माझा व्यवसाय आहे फुलकामाचा. सध्या तर 0703 आपली ओळख करून देत आहे. स्वप्नील राजेंद्र राऊत राहणार पंढरपूर यांचं स्वतःचं हॉटेल आहे. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9623795117. धन्यवाद. परिचय होतोय. त्यांची जन्मतारीख 22 जानेवारी 1996. शिक्षण BE मेकॅनिकल आहे आणि जॉबला सध्या पुणा शिम्स प्रायव्हेट लिमिटेड शिरवळ या ठिकाणी ते कार्यरत आहेत.
त्यांचं मूळ गाव मसवड तालुका मान जिल्हा सातारा आणि त्यांची अपेक्षा मुलगी सुशिक्षित सुसंस्कृत आणि मन मिळावा असावी. धन्यवाद. आलेला वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी संपतोय. यानंतर आपलं मनोरंजन करण्यासाठी आटपाडीहून आलेले कराओके सप्तसूर हिंदी आणि मराठी गीतांचा भडगत असा कार्यक्रम आपल्यासमोर मनोरंजनासाठी सुरू होत आहे. तसेच आता 2 मिनिटांमध्ये पाया यूं समझे बाहर लाए हैं, मेहरबान हो इसे कबूल कर लेना, हम आपके लिए संगीत का प्यार भरा उपहार लाए हैं. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं मां भवेषु कदाचन.